सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला। हा विजय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेससह उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला उभारी देणारा ठरलाय। सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी धोरणाविरोधी त्यांनी टीका केली आणि महाराष्ट्रामध्ये भाजपाला बसला असे ते म्हणाले। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कामाचं कौतुक त्यांनी केलं। सोलापूरच्या मतदारांनी त्यांना भरभरून दिलंय, आता त्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे। त्यांनी जनतेमध्ये मिसळून यापुढे काम करावं असा सल्ला त्यांनी दिला। या विजयानं सोलापुरातील विरोधी भारतीय जनता पार्टी अजित पवारांचा राष्ट्रवादी यांना जोरदार धक्का बसलाय। मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघात काँग्रेसला 10,000 पर्यंत मताधिक्य मिळाले। त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सुभाष देशमुख यांना वाड्यावर जाऊन बसावं लागेल अशा शब्दात त्यांनी चिमटा काढलाय।